नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे 2024 MPSC कंबाईन पूर्व परीक्षा कधी होईल आणि स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर त्याच्या संदर्भामधला आपला हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। जे कोणी सारखे विचारतात की पूर्व परीक्षा कधी होईल किंवा स्ट्रॅटेजी काय असेल, काय केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा। तर आता सुरुवात करूया। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एकूण 3 पॉसिबिलिटी जे आहेत ते आपल्या समोर आहेत कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून। एक म्हणजे पूर्व परीक्षा जी आहे ही फेब्रुवारी 2024 मध्ये होईल, ठीक आहे, किंवा जर आयोगाने ठरवलं तर जानेवारीमध्ये सुद्धा घेऊ शकतात। शेवटी आयोगावरती डिपेंड आहे, पण लगेच होऊ शकणार नाही, कारण डिसेंबर मंथमध्ये तर त्या कंबाईनची जी आहे ती मेन्स आहे ग्रुप सीची, ती झाल्याशिवाय तर काही लगेच शक्यता नाही आपल्याला पकडता येत। त्याच्यामुळे फेब्रुवारी 2024 मध्ये ही पहिली शक्यता राहील, मार्च 2024 मध्ये ही दुसरी शक्यता राहील आणि एप्रिल 2024 मध्ये ही तिसरी शक्यता राहू शकते। बरं, आता याच्या पुढे जर गेलं तर काय होऊ शकेल, जर इलेक्शन मे आणि जूनमध्ये लागल्याच तर त्याच्या आधी आचारसंहिता लागू होईल। त्याच्यामुळं जर फेब्रुवारी किंवा मार्च या 2 पॉसिबिलिटी शक्यता जास्त आहे, ह्यामध्ये कुठेतरी पूर्व परीक्षा कंबाईनची जी आहे ती होऊ शकेल, ठीक आहे। आणि जर आचारसंहिता जर समजा निवडणुका ज्या असतील ह्या जुलै किंवा ऑगस्टच्या दरम्यान गेल्या तर थोडंसं हे पुढे शेड्यूल जे आहे ते ढकललं जाईल, पण त्याच्या आधीच आपले कंबाईनची प्रिलिम जे आहे ते होऊन जाईल। म्हणजे एक जूनपर्यंत जे आहे ती शक्यता आपण पकडून चलूया की बाबा जर गेलंच पुढं तर काय होऊ शकेल, ठीक आहे। पण ह्या 3 मेजर पॉसिबिलिटी आहेत की फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये कधीही कंबाईनची पूर्व परीक्षा जी आहे हे होऊन जाईल। आता एक्झॅक्ट डेट आपल्याला टाइम टेबल आल्यानंतरच कळू शकेल की कधी होऊ शकेल, पण एक शक्यता तुम्ही पकडून चला की या 3 महिन्यामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये आपली परीक्षा जी आहे पूर्व परीक्षा जी आहे ती होऊ शकेल। बरं, त्याच्या पुढे गेल्यानंतर काय होईल की आता फेब्रुवारी 2024चा जर आपण विचार केला तर नोव्हेंबर ते जानेवारी एकूण तुम्हाला 3 महिन्याचा अवधी मिळेल, ठीक आहे, प्रिपरेशनसाठी। नंतर मार्च समजा 2024ला एक्झाम झाली, नोव्हेंबर ते फेब्रुवारी 4 महिने तुम्हाला अवधी मिळेल आणि एप्रिलमध्ये जर एक्झाम झाली तर नोव्हेंबर ते मार्च 5 महिन्याचा तुम्हाला अवधी जो आहे हा कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी मिळू शकेल, ठीक आहे। तरी पहिली गोष्ट क्लिअर झाली की एक्झाम कुठल्याही महिन्यामध्ये होईल आणि तुमच्याकडे हातामध्ये किती दिवस प्रिपरेशनला राहिलेत। जर फेब्रुवारीला झाली तर 3 महिने, मार्चला झाली तर 4 महिने आणि एप्रिलला झाली तर 5 महिने, असे तुमच्या हातामध्ये एकूण जे आहे ते दिवस उरलेले आहेत असं तुम्ही कन्सिडर करा, ठीक आहे। आता याच्या पुढे जाऊया आपण। तर आता समजा 3 महिने तुम्हाला, आता स्ट्रॅटेजीकडे येतो, समजा 3 महिना तुम्हाला मिळाले, 3 महिना म्हणजे किती, एक 90 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत समजा, ठीक आहे। म्हणजे एक्झाम आपण फेब्रुवारीमध्ये झाली असं कन्सिडर करूया कंबाईनची। तर प्रत्येक 10 दिवसाला तुम्हाला एका विषयाचा किमान एक चॅप्टर हा पूर्ण व्हायला पाहिजे। जर तुम्हाला सिलेबस संपवायचा असेल तर याला फक्त अपवाद जो आहे तो पॉलिटीचा राहील, कारण पॉलिटीमध्ये जास्त प्रश्न आहेत, लक्षात ठेवा। म्हणजे ज्या आपण स्टडी स्ट्रॅटेजी आपण बनवलेल्या आहे, जे कोणी फॉलो करतो त्याला डेफिनेटली याचा फायदा जो आहे तो होणार आहे, कारण तुम्ही ऑलरेडी 40% तुमचा अभ्यासक्रम ह्या ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत पूर्ण होऊन जाणार आहे। पण जे आता नवीन प्रिपरेशन चालू करणार किंवा ज्यांनी स्टडी टार्गेटचे आपले व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्हाला तर प्रत्येक 10 दिवसाला एका विषयाचा किमान एक चॅप्टर तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे। एक विषय म्हणजे कुठला विषय असेल याच्यामध्ये, महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, राज्यशास्त्र आहे, पंचायत राज आहे। राज्यशास्त्र आपण ह्याला अपवाद ठेवलेलं आहे कारण याच्यामध्ये चॅप्टरची संख्या जास्त आहे, कमीत 25 ते 30 चॅप्टर जे असतील ते तुम्हाला करावे लागतील आणि हे आपल्याला जे आहे ते एक चॅप्टर म्हणजे 10 दिवसाला एक चॅप्टर करून हे चॅप्टर पूर्ण होत नाहीत पॉलिटिक्सचे, तर त्याच्यामुळे तो पॉलिटी आपण याला अपवाद ठेवलेला आहे। पण बाकीचे जे विषय असेल, सामान्य विज्ञान जर तुम्ही विषय कन्सिडर केला तर सामान्य विज्ञानामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि मानवी आरोग्यशास्त्र असे एकूण 5 घटक जे आहेत, 5 विषय जे आहेत ते तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये आहेत। त्यामुळे प्रत्येक विषयातला इथं सुद्धा तुम्हाला एक चॅप्टर जो आहे हा तुम्हाला इथं करावा लागेल, ठीक आहे। तर हे झालं 90 दिवसाचं। तर ह्या 90 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ते म्हणजे समजा एक्झाम फेब्रुवारीमध्ये झाली तर इथं 10 दिवसाला तुमचा एका विषयाचा अभ्यासक्रम जो आहे तिथं तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणजे एका विषयाचा किमान एक चॅप्टर इथं पूर्ण होणं अपेक्षित आहे। म्हणजे मंथ एंडला तुमचे कमीत कमी 3 चॅप्टर प्रत्येक विषयाचे पूर्ण होणे इथं अपेक्षित आहे, ठीक आहे। समजा आता 4 महिने मिळाले, 120 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, ओके। तर 120 दिवस जर तुमच्या हातामध्ये असतील तरीसुद्धा आपला प्लॅन काय बदलणार नाही। इथं तुम्हाला 10 दिवसाला एका विषयाचा किमान एक चॅप्टर जो आहे हा इथं तुम्हाला वाचावाच लागेल आणि ह्याला अपवाद जो आहे तो फक्त पॉलिटिक्स याला अपवाद जो आहे तो राहणार आहे। बाकीचं ह्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला कन्सिडर करायचं, लक्षात ठेवा। गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी सुद्धा इथं तुम्हाला कन्सिडर करावं लागेल। मग इथं 10 दिवसामध्ये तुम्हाला एका महिन्याचं चालू घडामोडी वाचावं लागेल, लक्षात ठेवा। म्हणून लवकरात लवकर जो प्रिपरेशन चालू करेल त्यालाच ह्याच्यामध्ये वेळ जो आहे हा अभ्यासासाठी मिळणार आहे।
त्याच्यामुळे जर नुसता विचार करत बसला तर तुमचा अभ्यासक्रम हा कधीच पूर्ण होणार नाही आणि 2024ची सोनेरी संधी तुमच्या हातामधून जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे लवकर लवकर तुम्हाला जागा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामुळे केअरफुली ऐका. आणि समजा 5 महिने तुम्हाला अवधी मिळाला, 150 दिवस, ठीक आहे, 150 दिवसांचा अवधी मिळाला, तरीसुद्धा 10 दिवसाला तुम्हाला एका विषयाचा किमान एक चॅप्टर इथं पूर्ण व्हायला पाहिजे. अपवाद आहे पॉलिटीचा. बरं, आता हे काहीही केलं तरी 10 दिवसाला एक चॅप्टर तुम्हाला हा पूर्ण करायचंच आहे. म्हणजे पॉलिटीचे विषय सोडून, म्हणजे महिन्यात पॉलिटीचे विषय सोडून 3 चॅप्टर तुम्हाला प्रत्येक विषयाचे जे आहेत ते पूर्ण तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, 3 चॅप्टर पूर्ण करणं तुम्हाला इथं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, 3 चॅप्टर पूर्ण करणं तुम्हाला गरजेचं आहे. बरं, आता मग पॉलिटीचे किती चॅप्टर केले पाहिजेत? तर किमान 3 चॅप्टर जे आहेत, म्हणजे 10 दिवसाला किमान 3 जरी नाही जमले, ॲटलिस्ट एक 2 चॅप्टर 10 दिवसाला करा. इथं 9 ते 10 मी म्हणतोय, पण ॲटलिस्ट कमीत कमी 6 तरी चॅप्टर. ओके, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 8 हे तुमचे टार्गेट असलं पाहिजे की एवढे तरी चॅप्टर आपले पूर्ण व्हायला पाहिजेत ह्या पॉलिटीचे. लक्षात ठेवा, तर तुमचा पॉलिटीचा अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही जागे होऊन जर अभ्यासाला लागला तर हा सिलेबस जो आहे तो पूर्ण होणार आहे. ना की तुम्ही गॉसिपिंगमध्ये बसला, टाइम टेबल कधी येणार, एक्झाम कधी होणार, टाइम टेबल कधी येणार, एक्झाम कधी होणार, कधीही येऊ दे, तुम्हाला ऑलरेडी शक्यता सगळ्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. काही जरी झालं, एप्रिलपर्यंत जरी एक्झाम झाल्या तरीसुद्धा तुम्हाला 10 दिवसाला किमान एका विषयाचा चॅप्टर जो आहे हा पूर्ण करणं गरजेचंच आहे. तर तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण होणार आहे. बरं, आता मग तुम्ही म्हणाल की सगळे विषय आम्हाला घ्यायला जमत नाही. ठीक आहे, सगळे विषय एका दिवसात मला मी घेऊ शकत नाही किंवा मला माझी तेवढी कॅपॅसिटी नाही. मग तुम्ही सरळ सरळ विचार करा, विषय आपल्याला किती आहेत? 8 ते 9 विषय आपल्याला असतील. ओके, 8 ते 9 विषय. एका महिन्याला एक विषय करायचा आहे. एका महिन्याला एक विषय, ही तर तुम्हाला लोडच होणार आहे. मग कमीत कमी एका महिन्याला ॲटलिस्ट 2 विषय तुम्हाला संपवावे लागतील. सरळ सरळ लॉजिक आहे. एका महिन्याला म्हणजे 30 दिवसामध्ये तुम्हाला 2 विषय संपवावे लागतील. जिथं तुम्ही वर्ष वाया घालवले तिथं मला सांगा तुम्ही एका महिन्यामध्ये 2 विषय हे कसे संपवणार? कसं संपवणार? मग इथं थोडंसं तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागेल. पाठीमागच्या MPSCच्या प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल आणि त्या दृष्टीतून तुम्हाला पावलं टाकावी लागतील. मग ते सगळं बजेटमध्ये तुमच्या बसून जाईल. अदरवाईज मग जसं सांगितले तसं त्या पद्धतीनेच करायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. म्हणून जे फक्त विचार करत राहतात ना, त्यामुळे त्यांचीच परीक्षा जी आहे ती हातामधून जाते. म्हणून अजूनसुद्धा तुम्हाला इथं 10 दिवस मी सांगतोय, अजूनसुद्धा वेळ आहे, लक्षात ठेवा. पण जर अजून तुम्ही ह्यातले 1 ते 2 महिने जरी वाया घालवले, नोव्हेंबर आणि डिसेंबर, तर लक्षात ठेवा काहीही केलं तरी तुमची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागा होऊन अभ्यासाला लागणं हेच तुमच्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे 2024मध्ये जर तुम्हाला एखादी पोस्ट काढायची असेल तर. आता पुढे याचे ड्रॉबॅक्स बघूया की ड्रॉबॅक्स एक्झॅक्टली काय राहतात. तर ड्रॉबॅक्स एक्झॅक्टली राहतात की अभ्यास जरी मी तुम्हाला सांगितलं की 10 दिवसाला तुम्हाला एका चॅप्टरचं जे आहे ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे, याच्यामध्ये अभ्यासामध्ये सातत्यपणा उरत नाही, कन्सिस्टन्सी टिकत नाही. ठीक आहे, जरी तुम्ही किती ठरवलं, काही दिवस असे असतात की तुमच्या हातामधून वाया जातात, मग ते विषय बाकीचे तुमच्यावर पेंडिंग पडायला सुरुवात होते. आता मी तुम्हाला सांगितलं की 10 दिवसाला एका विषयाचा किमान एक चॅप्टर तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे. तर तुमच्या डोक्यात लगेच चक्र काय चालू होतील? 10 दिवसापेक्षा महिन्याला जाऊया आपण, महिन्यातून. कारण मन कसं असतं, जितकं रिलॅक्स मन राहील तेवढं तुम्हाला ते चांगलं वाटतं. मन तुमचा काय मनाचा खेळ आहे. तुम्ही शेवटी 10 दिवसाला एक चॅप्टर केला काय आणि महिन्याला 3 चॅप्टर केले काय, शेवटी एकच आहे ना तिथं. मग कसं जरी झालं, म्हणजे जर तुम्हाला हे फॉलो करायचं हे फॉलो करा, अदरवाईज महिन्याच फॉलो करायचं महिन्याच फॉलो करा. फक्त महिन्याचं फॉलो करताना काय होणार, तुम्ही अत्यंत निवांत राहणार आणि ते टार्गेट तुमचं पूर्ण होऊ शकणार नाही. यासाठी तुम्हाला काहीतरी गोल ठरवावं लागेल की बाबा 10 दिवसाला मला हे पूर्ण करायचंच आहे, पुढच्या 10 दिवसाला मला हे पूर्ण करायचंच आहे, पुढच्या 10 दिवसाला मला हे पूर्ण करायचं आहे. तरच तुमचा सातत्यपणा जो आहे तो टिकून राहील. आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं, ते तुम्हाला सांगितलं की अभ्यासात सातत्य का राहत नाही, कारण टार्गेट मोठे दिसायला सुरुवात होतात जशी जशी एक्झाम जवळ येईल तुम्ही काहीच वाचलं नसेल तर. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सीपणा जो आहे तो राहत नसतो. काय वाचायचं याचं नियोजन केलेलं नसतं. ठीक आहे, नेमकं त्या दिवशी आपल्याला वाचायचं काय आहे, चॅप्टरची लिस्ट तुम्हाला ठरवून घ्यावी लागेल की 10 दिवसाला मला हे वाचायचं आहे, पुढच्या 10 दिवसाला हे वाचायचं आहे, एका महिन्यामध्ये मला हा सिलेबस कव्हर करायचा आहे. मग त्याचे तुम्हाला टप्पे पाडावे लागतील. मग त्यामधलं नेमकं काय वाचायचं आहे प्रत्येक दिवशी याचं नियोजन तुमचं असलं पाहिजे. यासाठी मी स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतोय. पण त्यातले काही बघतात, काही बघत नाहीत. जे बघत नाहीत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने आता तुमचं नियोजन असेल ते लावून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणती संदर्भ पुस्तकं वापरायची आहेत याचं नियोजन नसतं. कुठल्या विषयाला काय वापरायचं आहे याचं सुद्धा प्लॅनिंग केलेलं नसतं. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा याचं सुद्धा नियोजन नसतं. लक्षात ठेवा, 100 मार्क्सची आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, म्हणजे 100 क्वेश्चनची. तर सगळ्या विषयांना तुम्हाला समान वेटेज आहे ते घेऊन जावं लागेल. एक विषय मागं एक विषय आवडता, एक विषय आवडता असं तुम्हाला इथं कन्सिडर करून चालणारच नाही. प्रत्येक विषयाला समान वेटेज घेऊन जावं लागेल तर तुमची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघू शकेल. अदरवाईज मग नाही निघणार. त्याच्यामुळे जर हिस्ट्रीला जर तुम्ही 8 ते 9 सकाळचा वेळ ठरवला आहे, 8 ते 9 कायम हिस्ट्रीच करायची, ह्याच्यामध्ये मग कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही. ह्या विषय कुठल्याही इतर विषयाला द्यायचा नाही. ज्या विषयाला वेळ ठरवून दिला आहे त्या विषयाला तोच वेळ तुम्हाला द्यायचा आहे, लक्षात ठेवा.
आळस करण्यात दिवस जातो कम्प्लिटली, कारण लॅक ऑफ प्लॅनिंग असतं, काय वाचायचं काय माहीत नसतं, संदर्भ पुस्तक करायचं तर आहे पण नुसतं येऊन बसायचं, विचार करत घालवायचा दिवस घालवायचा आणि आळस करण्यात दिवस जातो. तिथं सुद्धा हा एक ड्रॉबॅक राहतो. मूडवर अभ्यास करण्याची काही जणांना सवय असते. मला आता फ्रेश वाटत नाही, थोड्या वेळाने फ्रेश झाल्यानंतर मी पुन्हा अभ्यासाला बसतो आणि मग अभ्यास करतो. मग सकाळची पुन्हा दुपार होते, दुपारची संध्याकाळ होते, तरीसुद्धा मूड फ्रेश नाही, पुन्हा रात्र होते. मग आता वाटतं जाऊ द्या, आजचा दिवस गेला, तो उद्या बघूया, फ्रेश झाल्यानंतर परत करूया. मग हे दुष्टचक्र अशा पद्धतीने चालू राहतं. त्याच्यामुळे मूडवरती अभ्यास करण्याची काही जणांना सवय असते, त्याच्यामुळे सुद्धा प्रिलियम जे आहे ते आपली निघण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. 1 ते 2 विषयच घेऊन बसणं. तुम्ही जर लायब्ररीमध्ये गेला तर हिस्ट्री किंवा जॉग्राफी, पॉलिटी किंवा जॉग्राफी, इकॉनॉमिक्स किंवा जॉग्राफी असेच विषय सगळे चालू असतात. पण बाकीचे विषयसुद्धा आहेत. गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी, विषयाची तयारी नसणं, चालू घडामोडी परीक्षा तोंडावरती आल्यावरतीच वाचणं, प्रश्नपत्रिकांचा सराव अतिशय कमी पडणं किंवा वाचणंच नाही, ठीक आहे, परीक्षा तोंडावर आल्यानंतर मग काहीतरी वाचणं, पण अशाने नाही होणार. हे सगळे लॅक ऑफ आहेत, लॅक ऑफ ड्रॉबॅक्स आहेत सगळे. हे जर लोक तुम्ही ड्रॉबॅक जर पूर्ण करू शकला नाही तर मग अवघड होऊन जाणार आहे. आणि काही जण परीक्षा कधी होईल आणि जागा किती निघतील याच विचारामध्ये 1 महिना घालवतील. आता मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे की किती जागा निघू शकतात, प्रॉबिलिटी तुम्हाला सांगितलेली आहे किती जागा निघू शकतात. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रच आहे, त्याच्यामुळे कमीत कमी आपल्या 1000पर्यंत किंवा जास्तीत जास्त मग 2000 येतील, 3000 किती येऊ देत, एवढ्या जागा निघू शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला एक बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यामुळं हे जे ड्रॉबॅक्स आहे ते लवकरात लवकर तुम्ही पूर्ण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न करा आणि 2024च्या परीक्षेसाठी लवकरात लवकर तुम्ही जागा होऊन प्रिपरेशनला सुरुवात करा. 2024 जे आहे ही लांब नाही आहे, लक्षात ठेवा, खूप जवळ आहे. आणि पुढचे आता 2-2.5 महिने म्हणतोय मी, 3 महिने सांगितलं होतं तुम्हाला, वाया घालवू नका. आता 1-2.5 महिने, ऑक्टोबर तर संपतच आला, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे पूर्ण 2 महिने जर तुम्ही घालवले तर लक्षात ठेवा खूप मोठं अवघड तुमच्या पुढं परिस्थिती जी आहे ती उभी राहणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर जाऊन प्रिपरेशन करणं चालू करा. काय केलं पाहिजे, दररोज 6 ते 8 तास तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल इथून पुढं. त्याला आता कुठलाही अल्टरनेटिव्ह तुमच्यासमोर नाही आहे. 6 ते 8 तास अभ्यास व्हायलाच पाहिजे. कोणत्या विषयाला कोणत्या सत्रात घ्यायचं याचा विचार तुम्ही करून घ्या. कारण गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान याच्यासाठी सेपरेट तुम्ही सत्र ठेवा, ठीक आहे. किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही सत्र बघू शकता. 6 ते 8 तास तुम्हाला कशात बसवायचं आहे, जे तुमचे विषय वीक असतील आणि ज्यावेळेला तुम्हाला सकाळी चांगलं वाटते त्यावेळेला वीक विषयाला आधी वेळ द्या, म्हणजे वीक विषय चांगले करा आणि जे चांगले विषय ते अजून चांगले करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्याच्यामुळे गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान विषयाशिवाय पोस्ट नाही, हे तुम्ही आत्ताच लक्षात घ्या. कारण मेन्सला सुद्धा हेच आहे, सामान्य विज्ञान आहे, गणित आणि बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आहे. इकडे आपण कधी बघत नाही, परीक्षा तोंडावर आल्यानंतर मग करंट अफेअर्स एखादं पुस्तक घेऊन बसतो, ते सुद्धा आपलं प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले त्यातले मार्क्स जातात. तर हे आपण चूक इथून पुढे करू नका अजिबात. भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव करा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या चॅप्टरवरती आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं, आवाका कसा असतो त्या चॅप्टरचा, हे तुम्हाला कळायला सुरुवात होईल. म्हणजे तुमच्यावरती एक पॉझिटिव्ह जे साईन असेल ते तुम्हाला दिसायला चालू होईल तुमच्या अभ्यासामध्ये. आणि अभ्यासामध्ये मेन म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवलं तरच तुम्हाला पोस्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. आता शेवटी तुम्ही ठरवायचं आहे 1 वर्ष मेहनत करून तुम्हाला पोस्ट काढायची आहे की 4-5 वर्ष पुन्हा वाया घालवायचे आहेत, याचा विचार तुम्ही स्वतः करा. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागा व्हा. 2024ला पोस्ट जी आहे ती निघालीच पाहिजे. 1 वर्ष द्या, 1 वर्ष मेहनत करा, थोडीशी काही फरक पडत नाही, थोडीशी झोप जरी कमी झाली, काही झालं, काही फरक पडत नाही, पण 1 वर्ष व्यवस्थित देऊन 2024ला एखादी पोस्ट काढून लवकरात लवकर लाईफ सेटल करून घ्या, ठीक आहे. तर सर्वांना शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.